रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार, मी विजय गाडवे, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी, शेतकऱ्यांच्या विश्वासाचा आणि हक्काचा माणूस. शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा शेतकऱ्यांना भेटणार आहोत. याआधी या शेतकऱ्यांना आपण भेटलोच आहोत. बीन्स, पेरू या पिकात त्यांनी आपल्या रामा ॲग्रोटेक उत्पादनावरती प्लॉट सक्सेस करून दाखवला. त्या सक्सेसची त्यांची आज आपण कारले या पिकासाठी आपण त्यांचं आज कसे सक्सेस केलं, रामा ॲग्रोटेकची उत्पादन वापरून त्यांनी कसा बदल घडवला ते आज पाहणार आहोत. चला तर भेटूया आज त्यांना. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा शेतकऱ्यांच्याकडे आलेलो आहोत, त्यांची आज ओळख करून घेऊया. नमस्कार, मी प्रथमेश कुदळे, कोळवेरे. तर शेतकरी मित्रांनो, यांनी आज जे आपण त्यांची सक्सेस स्टोरी बघायला आहोत, त्यांनी कारल्याचा प्लॉट हाला किती गुंठ्यात हा कारल्याचा प्लॉट आहे? हा आपला 11 गुंठ्या म्हणजे 11 पांडात मध्ये आहे आणि बाकीचा पलीकडे 10 पांडात असा एकर भराचा प्लॉट आहे आता चालू. हा, म्हणजे जे हार्वेस्टिंग आपण तुमचं चालू आहे, जे आता हे पीक तोडताय तुम्ही, हा 11 गुंठ्याचा आहे. हा 11. तर ह्याची लागण तारीख कधीची? ह्याची लागण तारीख आपण ऑगस्ट मध्ये लागण केलेला आहे. ऑगस्ट मध्ये, म्हणजे 5 ऑगस्टला लागण आणि 5 ऑगस्ट 5 सप्टेंबर आणि आता 1.5 महिन्याचा प्लॉट झालेला. 1.5 महिन्याचा. तर 1.5 महिन्यात किती तोडे झालेत? 1.5 महिन्यात आता 3रा-4था तोडा चालू आहे आता. हा, आणि पहिल्या तोड्याला किती माल निघाला? पहिल्या तोड्याला एक 50 किलो माल गावला, नंतर ना मग दुसऱ्या तोड्याला एक 150 पर्यंत गेला. आता 300 ते 350 किलो माल आपल्याला गावतोय. तर शेतकरी मित्रांनो बघा, फक्त 11-12 गुंठ्यात 350 किलो माल. आणि आताचा हे दिवस आहेत पितृपाठ म्हणतात. ह्यात कारलेला मागणी असते. तर बाजारभाव कसा होता? आता बाजारभाव सरासरी 40 रुपयांनी चाललाय आता लोकलला, मार्केटला. म्हणजे आपण इथंच विकतोय, सगळा माल इथंच खपतोय. आणि हायेस्ट तुम्हाला बाजारभाव किती भेटला मागच्या या दिवसात? 50 रुपयांनी गेला. हायेस्ट 50. आणि मालाची क्वालिटी? मालाची क्वालिटी भरपूर चांगली आहे. काट चांगले असल्यामुळे हिरवा माल दिसतोय, त्यामुळे माल पाटक्यात उचलला जातोय मार्केटमध्ये. आणि व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यात? व्यापारी बुकिंग नाही मला आता, पण म्हणजे आपण बुकिंग नुसारच देतोय. ही कशाची कमाल आहे? हे तरकारी एक्सप्रेस सोडलेला ॲग्रोटेकचं. शेतकरी मित्रांनो, या कारल्याच्या प्लॉट मध्ये जे सेटिंग दिसतंय आणि जे कारल्याचा प्लॉट बहरलेला दिसतोय, ह्याची या प्लॉटची कमाल तुम्हाला बघायची का? ह्याची कमाल आहे रामा ॲग्रोटेकचं बायोसमृद्धी तरकारी स्पेशल. तर शेतकरी मित्रांनो, या प्लॉटला सुरुवातीपासून यांनी रामा ॲग्रोटेकची पूर्ण उत्पादने वापरलेत. त्यात ज्ञानशक्ती असेल, तरकारी बायोसमृद्धी असेल आणि निमकरंजचा तुम्हाला कसा रिझल्ट वाटला? निमकरंजनी माशी जी होत होती ती माशी गायब झाली आणि तुडतुडे आणि मावावर फरक पडला जास्त. आणि ह्याला चकाकी आली. वाकडं होत होते ते सरळ व्हायला. तर तुम्ही या प्लॉटला आपलं सुरुवातीपासून वापरले, म्हणजे रोप लागण ते ड्रिंचिंग, बी लागण्यापासून ड्रिंचिंग पासून आतापर्यंत ते कसं वापरलं, ते थोडं शेतकरी मित्रांना सांगा. म्हणजे तुमच्या अनुभवातून बाकीचे शेतकरी तुमचं बघून बाकीचे शेतकरी असा प्लॉट करतील. सुरुवातीला जेव्हा आपण लागण केली, ह्याची व्हरायटी आहे BSF कंपनीची रुशन व्हरायटी आहे. म्हणजे BSF ची रुशन व्हरायटी. ठीक आहे. त्यानंतर आपण जेव्हा ह्याला ड्रिंचिंग केलं तेव्हा रूट मॅजिकची ड्रिंचिंग केली आणि त्याच्यासोबत निमकरंज फवारणी केली रोप उगवल्यानंतर. मग एक 2-3 आठवडा आपण 2 आठवड्यापर्यंत निमकरंजचा वापर केला आणि फवारणीतून आणि खालनं रूट मॅजिक वगैरे सोडलं खालनं मधून रामाचं. तर नंतर मग तरकारी स्पेशल सोडलं रामा ॲग्रोटेकचं आणि मग कळी वगैरे मग प्लॉट सेटिंग झाला आणि फास्ट गतीने वाढायला लागला. तर शेतकरी मित्रांनो, हे रामा ॲग्रोटेकचं बायोसमृद्धी तरकारी स्पेशल रोपापासून तुमचं कळी सेटिंग, माल फुगवणे, वेलाचा अंतर आणि कारल्याची शायनिंग आणि चकाकी, हे पूर्ण काम एकच ड्रम करतं. लोकांना वाटतं की पिशव्या आणून टाका, रासायनिक वापरा, बाकीचे खतं, बाकीच्या ग्रेड 4, 5, 6, 7 ग्रेड वापरावं लागतात. पण तसं काही नाही शेतकरी मित्रांनो, एका ड्रम मध्ये पूर्ण होतं की नाही? खरं सांगा ना, तर शेतकरी म्हणतील की तुम्हीच सांगताय, शेतकरी काही सांगतच नाहीत. ह्याच्यामुळे पूर्ण होतोय का? हा, पूर्ण म्हणजे 4 दिवसात फरक येतोय. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण तुमच्या शेतीत असा प्लॉट घडवायचा आहे. कारण प्रत्येक शेतकरी म्हणतात की कारलं पीक खूप अवघड आहे, त्या कारल्या पिकात आम्ही सक्सेस होत नाही, कारलं पीक खूप महाग आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर प्रथमेश महाराजांच्या सारखं तुमचा पण हा असा भरगच्च प्लॉट, जरा प्लॉट दाखव पाठीमागून.
तर शेतकरी मित्रांनो बघू शकता हे सेटिंग कसं आहे. हा मंडप तयार केलेला आहे. आपण जसं मंडप तयार करतो आणि मंडप मध्ये नक्षी डिझाईन लावतो, सेम तसंच पूर्ण डिझाईन आहे. आणि हे डिझाईन शेतकऱ्याच्या कष्टाचं फळ आहे त्यांना आणि त्यांनी केलेली मेहनत. हे बघा संपूर्ण म्हणजे मंडप जसा असतो तसा आहे. साईडला बघा, वरती बघा, साईडने बघा, पूर्ण सेटिंग आहे. आणि याच 10 ते 11 गुंठ्यात हे 350-400 किलो माल तोड्याला काढतात. शेतकरी मित्रांनो, बाजारभावाचा तुम्ही अजिबात काळजी करू नका. फक्त तुमचा क्वालिटी माल तयार करा. माल आल्यानंतर बाजारभाव आपोआप मार्केट मध्ये मिळतो, हे त्यांनी पण सिद्ध करून दाखवलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण तुमच्या शेतात असा प्लॉट तयार करायचा असेल तर रामा ॲग्रोटेकशी एकदा संपर्क करा. आपलं पुरंदर तालुक्यामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी प्लॉट तयार करून देतोय. मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी विजय गाडवे. मोरगावमध्ये आपलं कंपनीचं आउटलेट आहे, मोरे एजन्सी नावाने. माझा मोबाईल नंबर आहे 82-089-35-695. तर मित्रांनो, हे प्रथमेश महाराज कोळविरे गावात एक प्रसिद्ध बागायतदार म्हणून यांचं नाव आहे. तरकारी यांच्याकडे लोक सल्ला विचारायला येतात. तर हे अगदी मोफतपणे शेतकऱ्याला न हे करता पूर्णपणे सल्ला देतात. त्यांनी पेरू, त्यांच्या बीन्स, डोबली या सर्व पिकासाठी रामा ॲग्रोटेकची पूर्ण उत्पादने वापरल्यात आणि त्यातला पूर्ण रिझल्ट आला आहे. आणि त्यांनी आपल्या रामा ॲग्रोटेकवरती 3 वर्ष झालं विश्वास ठेवून पूर्णतः ते आपल्या रामा ॲग्रोटेकची उत्पादने वापरतात. जेव्हापासून आपण रामा ॲग्रोटेकची खत वापरतोय तेव्हापासून आपण रासायनिक फारच कमी करत आणलंय. कारण की आपण रिझल्ट असल्यामुळं जवळजवळ डुबळी असेल, डुबळीला स्टार्टिंगला चालू केलं तर रामा ॲग्रोटेकचं. नंतर मग बीन्स होतं, बीन्सला चालू केलं, त्याला खूप रिझल्ट मिळाला. त्यानंतर पिरूला सुद्धा सोडलेत आपण. 3 एकर पिरू आहे आता, पण 3 एकर पिरूला पण रिझल्ट खूप आला. मग कारले पिकाला टेस्टिंग केलं रामा ॲग्रोटेकचं, रिझल्ट अतिशय उत्तम आहेत. तर शेतकरी मित्रांनो, असा आपला सुद्धा प्लॉटचा असा रिझल्ट येऊ शकतो. तर प्रथमेश महाराजांनी जर मोलाचं सहकार्य कंपनीला केलं आणि जी माहिती दिली शेतकऱ्यापर्यंत त्यांचे अनुभव पोहोचवले, त्याबद्दल कंपनीकडून त्यांचे धन्यवाद.